नमस्कार, आपलं स्वागत आहे। वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे काँग्रेसचे उमेदवार वार्ड क्रमांक 207 मधून निवडणूक लढवित आहेत चंद्रशेखर अशोक कानडे। आपण त्यांच्याशी संवाद साधतोय। त्यांनी त्यांचा जाहीरनामा हा एकपानी जाहीरनामा जनतेच्या दरबारामध्ये मांडलेला आहे। त्यातले काय आपण प्रश्न घेतोय। कानडे सर नमस्कार, आपलं स्वागत आहे। जाहीरनामामध्ये तुम्ही प्रभागातील विकासाला प्रमुखता देत आहात। नेमका रखडलेला विकास आहे तो मार्गी लावण्याची योजना पूर्तत्वास जाईल असं तुम्हाला वाटतं का, आणि त्यासाठी तुमच्याकडून नेमके काय प्रयत्न होणार आहेत? आपण या प्रभाग क्रमांक 207 मध्ये उभे। मी उमेदवार चंद्रशेखर अशोक कानडे, वंचित बहुजन आघाडी व राष्ट्रीय काँग्रेस पक्ष त्यांचा अधिकृत उमेदवार। कारण हा मला वाटतं की हा आपला दुसरा प्रश्न आपण इथे मला प्रत्यक्ष विचारत आहात। हा सध्या आपण उभे हा साने केशव खाडे मार्ग आहे। इथे 4 चाळीचा प्रश्न प्रलंबित आहे पुनर्विकासाच्या बाबतचा। त्यानंतर पुढे मैदान आहे, तिथे मैदान आहे। ते मैदान पहिलं तिथे गार्डन होतं। गार्डन ज्या पद्धतीने बाजूला शंभूलाल पत्राचाळ आहे आणि त्याच्यासमोर मेहरपाडा आहे। मेहरपाड्याच्या बाजूला सुद्धा महापालिकेचं मैदान होतं। त्या मैदानामध्ये खेळायला जागा मिळत नाहीये असं शंभूलाल पत्राचाळवाले वारंवार मला येऊन सांगतात। आणि त्यांची IPL ही नेहमी तिकडे जाते, करी रोडच्या मैदानात जाते। आणि त्यानंतर भायखळा पश्चिम शाळेमध्ये पण तोच विषय आहे। तिथे बास्केटबॉलचं दिलेलं आहे। जर मी नगरसेवक या पदावरती येत आहे तर नक्की मुलांसाठी खेळायला ही जागा 2 जागा उपलब्ध होतील। एक भाई संगारे उद्यान आणि भायखळा पश्चिम शाळेचं। कारण हे गार्डनचं स्वरूप काय झालं, मग मुलांनी मैदानात खेळायचं कुठे? आता मी भंडारी वंजारीमध्ये जस्ट प्रसार करून पदयात्रा करून आलो। तिथे पाहिलं की मुलं आतमध्ये शाळे म्हणजे बिल्डिंगच्या प्रिमायसीमध्ये खेळतात। जर या मुलांना खेळण्यासाठी जर तुम्ही जागा उपलब्ध करणार नाहीये, मग सुरेखाताई आहे कुठे? आणि जे रोहिदास भाऊ त्यांच्या केलेल्या कामावरती मतं मागत आहे, तोही प्रश्नचिन्ह परत तो उभा होत आहे। कामं केलेलं हो, ते सांगतात पाट्या बघा। पाट्या कशासाठी बघा? पाट्या बघायचं काम काय? तुम्ही अभियंत्यांनी काय कामं केली हे दाखवा ना। पाट्या बघा म्हणजे काय? प्रशासनाकडे आलेला जो मलिक आहे, तुम्ही जे प्रशासनाचे जे इंजिनियर आहे त्यांच्याकडे नक्की कुठे काम केलं हे लोकांना दाखवा। नक्की 70% तो निधी लागला, 60% निधी लागला, हा कसा कुठे? हा रोहिदास भाऊंना मला तोच प्रश्न आहे। सर, तुम्ही जाहीरनाम्यामध्ये प्रकर्षाने मांडलेत की संयुक्त पुनर्वसन विकास योजना, आशीर्वाद समाधान, शिंदे पानसरे चाळ निलकंठ इमारतींचे संयुक्त पुनर्वसन प्रकल्प राबवून आधुनिक सुविधा असलेल्या गृहनिर्माण संकुलांची निर्मिती करू। हे शक्य आहे का? एवढा फंड अवेलेबल होऊ शकतो का? मी त्याच्यावर सदर तुम्ही जे आता इमारतींचे नावं वाचली हे म्हाडाचं आहे। म्हाडाच्या इमारती आहेत। तर म्हाडाचे जे माजी आमदार आहेत मधु अण्णा चव्हाण साहेब, त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेले जाणार। कारण अण्णांनी जेव्हा माझं कार्यालय ओपनिंगला आले होते तेव्हाही त्यांनी तो विषय मांडलेला आहे। आमच्याकडे माजी मंत्री उपलब्ध साहेब, आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली ती योजना करणार। नगरसेवक मध्ये मी लोकांची एकजूट करून लोकांना बाबा आपल्याकडे मार्गदर्शक आहे। कारण तुम्हाला मार्गदर्शक पाहिजे शासनाबरोबर लढण्यासाठी किंवा शासनापर्यंत पोहोचण्यासाठी। असे कोणते प्रकल्प आहेत जे तुमच्या प्रभागामध्ये रखडलेले आहेत? आणि ते मेहता बिल्डिंग आहे। आता मेहता बिल्डिंगला मी जस्ट जाऊन आलो, त्यातले फक्त 10 शिल्लक आहे। बाकी सगळे MK बिल्डरचं नाव घेण्यात आलेलं आहे। मग माझा तोच प्रश्न माझी नगरसेविकेला, जर प्रभागामध्ये पुनर्विकास रखडतो मग त्यांना कळत कसं नाहीये? त्यातले 10 ते 15 जणांनी सांगितलं की आम्हाला पुनर्विकासाकडे फसवलेलं आहे आणि त्यातले काही लोक बाहेर पडलेली आहे। मग शेवटी परत तो प्रश्न येतो, मग तुमचा संवाद नाहीये का? आता मागे पण रसूलजीमध्ये तेच चाललेलं आहे की त्यांना विकासक बदलावा लागला आहे। पहिला विकासक वेगळा होता, दुसरा विकासक वेगळा आहे। फक्त प्रॉपर्टी मुंबई महानगरपालिकेची आहे। मग तुमचा संवाद आहे की नाही आहे? आणि मग कुठल्या आधारे रोहिदास भाऊ मतं मागतात? सुरेखाताईंनी जर संवाद साधला असता तर अशा घटना प्रभागामध्ये घडल्या असत्या का? मग नगरसेवक तुमच्या दारी आहे का? माझा प्रश्न हाच आहे।
तुम्ही जाहीरनाम्यामध्ये ज्या ज्या गोष्टी दिल्यात, समजा आता याच्यामध्ये महिलांना युरिनसाठी असेल शुल्क द्यावं लागतं, ते घेतलेत आणि बऱ्याच काही सांडपाणी, नाली सफाई या सगळ्या गोष्टी घेतल्या. या 1 पासून 13 पर्यंत जे तुम्ही याच्यामध्ये जनतेचा विकास मोर्चा उत्तरा दाखल केले. जर समजा तुम्ही हे जे दिलेलं आहे ते जर तुम्ही पूर्वतच नाही नेलं, समजा तुम्ही निवडून आलात, जरी जनतेला दिलेलं वचन जर तुम्ही पूर्ण नाही केलं, मग तुम्ही पाय उतार व्हाल का? होणार नक्की होणार. तर जनता जनावर मतदार राजा ठरवतो, कोणाला निवडून आणायचं, कोणाला निवडून नाही आणायचं. जे निवडून आले, मुंबई महानगरपालिका होती, त्यांनी नेहमी लोकांना सांगितलं तुम्ही माझ्या कार्यालयात येऊन भेटा, आणि मी लोकांच्या जवळ जाऊन भेटणार. लोकांनी संपर्क साधला, त्यांच्या जवळ येणार. तुमच्याकडून ही कामं नाही झाली 5 वर्षात, मग राजीनामा देणार का? राजीनामा देणार नाही, लोकच मला निवडून नाही देणार. मी पुढचं इलेक्शन सुद्धा नाही लढणार. जर मी ती कामं केली नाही, मी पुढच्या इलेक्शनला कॅपेबलच नाही, मी उभाच नाही राहणार. मी कुठल्या पक्षाकडनं उमेदवारीच नाही मागणार. मी लोकांना माझा परफॉर्मन्स दाखवणार. लोक म्हणणार की बाबा तू परत उभा राहा, लोक निवडून आणतील. मतदार राजा हा मत देतो. समाचार करता बायकाळेतून रिपोर्टर दिनेश मराठे, मुंबई. धन्यवाद.